UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देशी गाईला राज्यमातेचा दर्जा, शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय, सरकारच्या निर्णयाचं विश्व हिंदू परिषदेकडून स्वागत। ग्रामरोजगार सेवकांना 8,000 मानधन मिळणार, कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरणही लागू, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय। शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वीकारला। मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना। शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग, अजितदादा गटाचे 3 तर भाजपच्या एका नेत्याने घेतली पवारांची भेट। अजितदादा गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेनी घेतली शरद पवारांची भेट, तुतारी हाती घेण्याची शक्यता। अजितदादा गटाचे माजी आमदार विलास लांडे आणि रमेश थोरात शरद पवारांच्या भेटीला। विलास लांडे भोसरीमधून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक। चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार, भाजप नेते शिवाजी पाटील आणि शरद पवारांची भेट, तुतारी हाती घेण्याची शक्यता। पाटील चंदगडमधून निवडणूक लढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। आपलं सरकार आणण्याचं लक्ष्य, मुख्यमंत्री पदाबाबत नंतर ठरवू, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं विधान। पुण्यामध्ये अनेक पालकमंत्री येऊन गेले, सुडाचं राजकारण पाहिलं नाही, आपला पालकमंत्री झाल्यावर विरोधकांचा सन्मान होईल, सुप्रिया सुळे यांची टीका। राज्यामध्ये 28 जागांवर भाजप, अजित पवारांमुळे पिछाडीवर, भाजप नेते मोहन जगताप यांचं वक्तव्य। उमेदवारी देत असाल तर पक्षात प्रवेश द्या, जगतापांकडून पवार ठाकरेंना विनंती। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दुपारी 4:30 वाजता उपसमितीची बैठक, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। शासन विषकन्या, ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवते, गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका, नितीन गडकरी यांचा सल्ला। आमच्यापेक्षा नितीन गडकरींना आतली जास्त माहिती असणार, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचं सरकारमधीलच लोकांचं म्हणणं, सुप्रिया सुळेंचं विधान। मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर आदिवासी समाजाच्या आमदारांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित, 2 दिवसात मागण्यांबाबत निर्णय होणार, महाजनांची माहिती। मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्राशी बोलावं, मणिपूरमधील शिष्टमंडळाची पवारांकडे मागणी, मोदींशी बोलतो, पवारांकडून आश्वासन। शिंदेंचा घातपात करण्याचा डाव होता, नक्षलींच्या माध्यमातून शिंदेंना कोण धमक्या देत होतं, शिंदेंनी सर्व डावपेच ओळखले होते, संजय शिरसाट यांचं विधान। उद्धव ठाकरेंकडून आनंद दिघेंचं खच्चीकरण, दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामाही मागितला होता, ठाकरेंनी माझ्यासह दिघेंचे पंख कापले, रामदास कदमांचा आरोप। संजय शिरसाट आणि रामदास कदम हे नीच वृत्तीचे लोक, आनंद दिघेंसंदर्भातील उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर विनायक राऊतांचा पलटवार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।